ऐका, आपल्या शिरूर तालुक्यामध्ये संत श्रेष्ठ कान्होराज महाराजांचा जन्म झाला. कान्होराज महाराजांचा 4 संतांचा जन्म झाला. जाता जाता सांगते, तुम्हाला 2 संत माहिती नसतील का? म्हणून तिथे कीर्तन होतं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. कान्होराज महाराजांचा अधिकार एवढा मोठा होता, तुम्हाला सर्वांना ज्ञात असेल. ज्ञानोबराय समाधिस्थ होत असताना सावता महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काकांचं कीर्तन झालं, पण ज्ञानोबरायला समाधी लागली नाही. ज्ञानोबराने निरोप दिला, इंदूर गावामध्ये जा, माझे असणारे काका कान्होराज महाराजांना बोलून आणा. काकांचं कीर्तन होईल, मग मला समाधी लागेल. कान्होराज महाराजांचं आळंदीत कीर्तन झालं, ज्ञानोबराय त्या कीर्तनामध्ये समाधिस्थ झाले. 729 वर्ष झाली ज्ञानोबरायांच्या समाधीला. पण आजही कार्तिकीची लाखोची ज्यावेळेस आळंदीला गर्दी भरते, वारी भरते, रात्री 10 ते 12 शिरापतीचं मुख्य कीर्तन कान्होराज महाराजांच्या परंपरेतून आपल्या शिरूर तालुक्याच्या महाराजांचं झाल्याशिवाय आळंदीचा कार्तिकीचा सोहळा पूर्ण होत नाही. म्हणजे कार्तिकीचा सोहळा भरला, या भूमिपुत्राचं कीर्तन आपल्या भूमीत होत नाही, तोपर्यंत कार्तिकीचा सोहळा पूर्ण होत नाही. दुसरे संत या शिरूर तालुक्यामध्ये जन्माला आले, रामलिंग या ठिकाणी संत निमराज महाराज. निमराज महाराजांचा जन्म रामलिंगचा. निमराज महाराजांचा आता देवदैठाला समाधी आहे. निमराज महाराजांची नावं काही लोकांना, वारकऱ्यांना सुद्धा माहित नाही. निमराज महाराजांचा अधिकार एवढा मोठा की आजही आता आषाढीची लाखोची गर्दी ज्यावेळेस भरते पंढरपुरामध्ये, आई महत्वाचं गोपाळ काल्याचं कीर्तन, पौर्णिमेचं काल्याचं कीर्तन, वारीची सांगता निमराज महाराजांच्या परंपरेतला आपल्या इतकं होत नाही, तोपर्यंत आषाढीची सुद्धा त्या ठिकाणी वारी पूर्ण होत नाही. म्हणजे असे 2 संत या भूमीला दिले. कार्तिकीचा सोहळा सर्वात मोठा संप्रदायाचं इतकं कीर्तन होतं कान्होराज महाराजांच्या परंपरेत. आषाढीमध्ये निमराज महाराजांचं कीर्तन होतं परंपरेत, तेव्हा सोहळे पूर्ण होतात. तिसरे संत या तालुक्यात दिले, रांजण गावात संतांची पवार, तो एक सरदार नामांकित, रांजणगाव पलीकडचं सांगत संतराज महाराज पवार. आजही 8-8 हजार वारकरी सोहळे म्हणून पाहिजे. आता 4थे संत आपल्या शिरूर तालुक्यामध्ये जन्माला आले, संत निळोबाराय. वारकरी संप्रदायाचे शेवटचे संत संत श्री निळोबाराय. निळोबाराय नंतरच्या संतांचा अभंग कीर्तनासाठी घेण्याची परंपरा नाही. 42 दिवस तुकाराम 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 नामाचा धावा केला. स्वतः जगाचा मालक भगवंत उभे राहिले. त्या देवाला सुद्धा निळोबारायने सांगितले, हे तुझं लागी बोलवले कोणी, प्रार्थिल्या वाचनी आला सदा, मी तुझ्या नामाचा उच्चार केला, मी तुकाराम महाराजांचा धावा करतोय. देवाला सुद्धा त्यांनी परतवून लावलं. एवढा अधिकारच्या निळोबारायांचा मोठा निळा म्हणे आम्ही निवडोची देवा, तुकयाचा धावा करीत होते. देवाला सुद्धा त्यांनी परतवून लावलं आणि स्वतः तुकोबरायला वैकुंठ धामून यावं लागलं. डोक्यावरती हात ठेवून विना गळ्यामध्ये धीरान सापडण्याची परंपरा दिली. हात ठेवीला बसती, जीवन प्रसाद केले सुखी. 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून स्वतः तुकोबरायला वैकुंठ धामून ज्यांनी यायला लावलं, देवाला सुद्धा त्यांनी सांगितलं, तुला मी ओळखत नाही. एवढा अधिकार निळोबारायांचा आहे. त्या निळोबारायांचा जन्म रामलिंग या ठिकाणी झाला. 32 वर्ष निळोबाराय या शिरूर तालुक्यामध्ये राहिले. किती वर्ष? 32 वर्ष. 32 वर्ष राहिल्यानंतर त्या काळामध्ये कुलकर्णी पद निळोबारायांचं होतं. कुलकर्णी पद म्हणजे जवळपास तहसीलदारासारखं पद. संपूर्ण तालुक्यातील खेडोपाडी शेत सारा गोळा करण्यासाठी निळोबाराय फिरले. 32 वर्ष राहिले. 167 एकर जमीन निळोबारायांची सभापती आपल्या शिरूर तालुक्यामध्ये होती. 167 एकर. आता सातबारा 2 गुंठ्याचा आहे रामलिंग, तुम्हाला माहिती असेल. 15-20 वर्ष मागे गेले, 15 एकराचं निघत होतं, तुम्ही काढून पहा. सरपंच 15-20 एकरचा सातबारा 2 गुंठ्यावाला, 167 एकराचा निळोबाराचा सातबारा 2 गुंठ्यावाला. ही स्टेट एजंटनी फुकली जमीन आम्हाला सापडा. ऐका, म्हणजे खेदाने सांगावं लागतं. ज्या निळोबारायांचा जन्म तालुक्यात झाला 32 वर्ष राहिले. पहा, संपूर्ण विश्व ज्ञानोबराय म्हणतात आपलंच आहे. तालुक्याचं काय नाही, भूमीचं काय नाही, इथलं आपण आहोत म्हणूनही काय नाही. विश्वाची माझी घर आहे, श्रीमतीचा या सृष्टीवर. हा आपला संप्रदाय संपूर्ण विश्वाला आपलं मानतो. पण पवित्रते पुढे पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतले. ज्या मातीमध्ये हरिदासांचा संतांचा जन्म होतो, तो देश ते पवित्र आहे, ती भूमी पवित्र आहे. 32 वर्ष निळोबाराय राहिले, परंतु 32 वर्ष इथे राहिले. 351 वर्ष निळोबारायांच्या जन्माला झाले. दुःखाने सांगावं लागतं, 351 वर्षामध्ये
शिरूर तालुक्यातील संपूर्ण शिरूर तालुक्याचे ग्रामस्थ पुढारी आणि महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदाय निळोबरायांची दखल घेण्यासाठी कमी पडले. 32 वर्ष राहून सुद्धा निळोबरायांचं साधं मंदिर देखील तालुक्याला, ग्रामस्थांना आणि वारकरी संप्रदायाला सुद्धा बांधता आलं नाही. मग संप्रदायाचे असणारे सर्व आठवले गुरुवर्य नारायण महाराज, डॉक्टर बाबा, मोठे माऊली, छोटे माऊली, विकासनंद महाराज, एकनाथ महाराजांचे वंशज, नामदेवरायांचे, निळोबरायांचे वंशज, तुकाराम महाराजांचे वंशज आदी करून सर्व वंशज आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महात्म्यांनी आग्रह धरला. ज्या भूमीत निळोबाला राहिले 32 वर्ष राहिले, तिथे जन्म झाला, तिथे एक साधं मंदिर निळोबरायचं बांधता येत नसेल तर ही कुठंतरी संप्रदायाच्या दृष्टीने लाजेल गोष्ट आहे. मग 3 डिसेंबर रोजी आता निळोबरायांचं नुसतं मंदिर नाही तर निळोबरायांच्या संबंध अभंग यात्रेचं मंदिर बांधायचं असा निर्णय संप्रदायाने घेतला. रांजणगाव गणपतीच्या शिळीवरती खंडाळी गावामध्ये संपूर्ण निळोबरायांचं गाथा मंदिर बांधण्याचं काम चालू, 40-50 लाखाचं काम झाले. अभंग गाथा मंदिर बांधलं जाणार आहे. संपूर्ण मंदिर संगमरावडामध्ये बांधलं जाणार आहे. 8 ते 10 कोटीचा खर्च आहे आणि त्यासाठी तुम्ही तालुक्यातील सर्व ग्रामस्थ, कानोरके साहित्य असतील, बाजूच्या गावचे असतील, सर्वांनी काहीतरी खालीचा वाटा द्या अशी तुमच्या चरणावरती आम्ही त्या ठिकाणी विनंती करतो. जरी काही कारणास्तव मदत करता आली नाही तरी सुद्धा मंदिर दादा आपण पूर्णच करणार आहोत. तुमच्याकडून आम्हाला मोठी अपेक्षा सर्व निश्चितपणे तुम्ही कराल याच्यामध्ये खात्री आहे. परंतु 4 दिवस महाराज मला असे म्हटले, निळोबराची जमीन या तालुक्याच्या लोकांनी खाली निळोबरा तालुका सोडून पलीकडे गेले. तुमचे काही होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही आमची जमीन विकतो. पण निळोबराचं गाथा मंदिर आपण पूर्ण येणाऱ्या काही काळामध्ये 2-3 वर्षात मंदिर पूर्ण होईल. पण त्या ठिकाणी काहीतरी संप्रदायाची सार्वजनिक सेवा आपल्या हातून घडावी हा संप्रदायाचे निरोप तुमच्या सर्वांच्या चरणावरती वाहतो. स्वर्गीय सुरेश किसन वाळवते दादांचे प्रथम पूज्य स्नानाच्या निमित्तानं 4 मुलं 1 मुलगी, सर्व परिवाराला अन्नदान ज्ञानदानाचा सोहळा पूज्य स्नानाच्या आयोजित केला. परिवाराला धन्यवाद देऊ. झालेली सेवा मेसाई देवीच्या चरणावरती पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करतो. याच ठिकाणी आम्हाला पूर्णराम देतो. वेळ आधीच झाला म्हणून चालू होणार नाही. आता आपण निर्याणीचा अभंग जय